Hello guys, we are moving ahead with the next lecture in the chapter cell structure and organization. It is chapter number 5, class 11. So in the last lecture I discussed about the cell organelle, which is Golgi apparatus and lysosomes. So we were discussing the Golgi apparatus and lysosomes. We'll continue the discussion here. I'll cover some points which are more than the provided in a textbook. Regarding Golgi apparatus, I think you should note down all these points which are given here. सो जे पॉईंट दिलेले आहेत तिथं हे थोडे एक्स्ट्रा पॉईंट आहेत, तुम्हाला ते नोट डाऊन करायचे आहेत. गोल्जी apparatus was discovered by Camillo Golgi in 1898 while he was studying the nerve cell in owl. सो सायंटिस्ट आहे गोल्जी, तो 1898मध्ये आऊल जे असतं म्हणजे घुबड असतं, ते घुबडाचे नर्व सेलचा स्टडी करत असताना त्याला गोल्जी सेलचा किंवा गोल्जी अपॅरेटसचा शोध लागलेला आहे. त्यानंतर इथं आपण जे आधी डिस्कस केलेलं आहे त्याबद्दल सांगितलं आहे. फ्लॅट आहे, डिस्क शेप्ड आहे, सॅक ऑफ सिस्टरने साईज दिली आहे 0.5 मायक्रॉन टू 1 मायक्रॉन. त्यानंतर स्ट्रक्चर वॉज स्टडीड इन द मायक्रोस्कोप बाय द सायंटिस्ट डाल्टन अँड फेलिक्स इन 1954. 1954मध्ये स्टडी केलेला आहे. एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करायचा तुम्हाला, तो म्हणजे हा आहे की गोल्जी अपॅरेटस जो आहे तो प्रोकॅरिटिक सेलमध्ये ॲब्सेंट असतो. इट इज नॉट प्रेझेंट इन प्रोकॅरिटिक सेल. त्यानंतर सीव ट्यूब ऑफ प्लांट अँड RBC ऑफ मॅमल. सो आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या RBC आणि प्लांटमध्ये असणाऱ्या सीव ट्यूब यांच्यामध्ये गोल्जी अपॅरेटस प्रेझेंट नसतो. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नोट करून ठेवा CETसाठी आणि नीट ह्या एक्झामसाठी. त्यानंतर सिस्टरने आर स्टॅक्ड पॅरलल टू इच अदर, हे आपल्याला माहिती आहे. सिस्टरने वेसिकल्स आणि ट्युबल्समध्ये आपण त्याला डिवाईड करतो. बरं, सिस्टरने जे असतात हे नंबर ऑफ किती असतात, म्हणजे ॲनिमल सेलमध्ये किती असतात आणि प्लांट सेलमध्ये किती असतात. तर ॲनिमल सेलमध्ये 3 ते 7 असतात, प्लांट सेलमध्ये हे 10 ते 20 असतात. ओके, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग नीट एक्झाम ऑर CET एक्झाम. ठीक आहे. त्यानंतर आपण फंक्शन्स पण बघितलेले आहेत गोल्जी अपॅरेटसचे. फंक्शनमध्ये आपण बघितलं सॉर्टिंग, पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल टू द इंट्रासेल्युलर टार्गेट्स ऑर सिक्रेटेड आउटसाइड द सेल. अनेक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ॲक्रोझोम फॉर्मेशन. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये मेल गॅमेट जो स्पर्म फॉर्मेशन होतं, त्या स्पर्ममध्ये ॲक्रोझोम जो हेडमध्ये पार्ट असतो तो पार्ट ह्या गोल्जी बॉडीमधून तयार होतो. त्यानंतर गोल्जी बॉडीपासूनच काय तयार होतात, लायझोझोम फॉर्मेशन होतात. हे आपण डिस्कशन केलेलं आहे, लायझोझोम फॉर्मेशन. त्यानंतर एक पॉईंटच दिलेलं आहे बघा, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिंथेसिस. यामध्ये हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिग्निन, हायलोरोनिक ॲसिड. सो ऑल दीज ॲसिड्स विच आर सिक्रेटेड इन द plant or animal bodies, these are secreted with the help of this Golgi apparatus. सो थोडीशी अजून माहिती गोल्जी अपॅरेटसबद्दल. ह्या थोड्या नीट ओरिएंटेड नोट्स आहेत, नीटसाठी इम्पॉर्टंट असणाऱ्या. ही फिगर बघा, इंटरेस्टिंग फिगर आहे, छान फिगर दिलेली आहे. 3D ॲपियरन्स आहे ज्याच्यामध्ये गोल्जी अपॅरेटससाठी. सो इथं न्यूक्लियस, देन न्यूक्लिअर एनवलप, त्यानंतर हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ज्याला ER असं आपण म्हणतो. आणि ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममधून जे वेसिकल्स बाहेर पडतात, ह्या वेसिकल्सना ॲक्सेप्ट करणारं जी बाजू असते त्याला सिस एंट्री फेस असं आपण म्हणतो. आणि त्यानंतर ह्या सगळ्या सॅक्समध्ये सगळी प्रोसेस होते, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, कन्व्हर्जन, पॅकिंग होतं आणि ते लायझोझोमच्या फॉर्ममध्ये असे बाहेर पडतात. कुठल्या फेसमधून, तर ट्रान्स फेसमधून, एक्झिट फेसमधून. त्यानंतर इथे काही महत्त्वाचे पॉईंट नोट करून दिलेले आहेत, हे पण तुम्हाला वाचायचे आहेत आणि तुमच्या नोटबुकमध्ये एका नोटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत. सो आय थिंक आपल्याला गोल्जी अपॅरेटसबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे इट इज सफिशियंट फॉर इट. गोल्जी अपॅरेटससाठी आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे, फंक्शन्स बघितलेलं आहेत, वेगवेगळ्या हार्मोन सिक्रिशनची या ठिकाणी एक लिस्ट तुम्हाला आत्ताच मी प्रोव्हाइड केलेली आहे. सो नीट ओरिएंटेशनने जर आपण बघितलं
तर ह्या नोट्स आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे लायझोझोम्स. तो आपण डिटेलमध्ये आता बघणार आहोत. सो वी आर कंटिन्यूइंग द डिस्कशन ऑफ लायझोझोम्स. लायझोझोम्सबद्दल आपण काही डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. लायझोझोम्स आर कन्सिडर्ड ॲज डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट्स ऑफ सेल. यू हॅव टू रिमेंबर दिस पर्टिक्युलर पॉईंट. ओके, दीज आर मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स. व्हेरी 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 इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचं आहे. बघा, लायझोझोम्स आहेत ज्यांना आपण काय म्हणतो, मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स असं म्हणतो. मग यांच्या आतमध्ये काय असतं, तर आतमध्ये असतं हायड्रोलायटिक एन्झाईम्स. आणि हे जे एन्झाईम्स आहेत हे आपल्या सेलमधले वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स वेगळ्या प्रकारच्या फंक्शन्ससाठी वापरतात. लायझोझोम असतात हे ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी दाखवतात ॲसिडिक pHमध्ये. सो यांच्या भोवती असणारं जर मीडियम आहे ते जास्त ॲसिडिक असेल pHचं, तर हे खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम करतात. लायझोझोम्स अराइज फ्रॉम गोल्जी अपॅरेटस असोसिएटेड विथ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे बघितलेलं आहे आपण. त्यानंतर आपण ह्याच्यावरती पण डिस्कशन केलेलं आहे की लायझोझोम्स आर पॉलिमॉर्फिक इन नेचर. अँड क्लासिफिकेशन पण बघितलेलं आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि हायब्रिड लायझोझोम्स. We have seen the differences of primary lysosomes and secondary lysosomes or hybrid lysosomes. आपण त्यातला फरक बघितलेला आहे. लास्ट पॉईंटवरती मी येऊन थांबलेलो लेक्चरमध्ये. त्यावेळी मी म्हटलेलं की लायझोझोम्स आर कॉल्ड ॲज अ सुइसाईड बॅग्स ऑफ द सेल्स. सो वाय दे आर कॉल्ड ॲज अ सुइसाईड बॅग्स ऑफ द सेल्स असं का म्हटलं असेल बरं यांना, तर त्याचं रिझन्स आपण या ठिकाणी डिस्कशन करतो आहे. बघा काय दिलेलं आहे. Lysosomes which bring about digestion of cell's own organic material like damaged cell organelle are called autophagic vesicle or suicide bags. काय असतं बघा, एखाद्या पेशीमध्ये असणारं त्याचं जे स्वतःचं ऑर्गॅनिक मटेरियल असतं, म्हणजे एखाद्या पेशीमध्ये वॅक्युल्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे किंवा वेगवेगळे बॉडी सेल ऑर्गॅनल्स आहेत. आता हे ज्यावेळी सेल ऑर्गॅनल डॅमेज होतात, खराब होतात, त्यावेळेस ह्या डॅमेज्ड सेल ऑर्गॅनलना नष्ट करण्याचं काम कोण करतात, हे लायझोझोम्स करतात. आणि कशा प्रकारे करतात, तर त्याच्यामध्ये ऑटोफेजिक. फेजिक म्हणजे काय, गिळंकृत करणाऱ्या. फेजिकचा अर्थ असतो गिळंकृत करणे आणि खाऊन टाकणे, ज्याला आपण फॅजिक असं म्हणतो. मग ऑटोफेजिक म्हणजे काय, तर स्वतःच्याच पेशीमधले जे काही ऑर्गॅनल्स डेड झाले असतील किंवा डॅमेज झाले असतील, वेदर दे आर डेड or they are damaged. So in case of when the organelles are dead or damaged, they are eaten by or phagic by the lysosomes itself. So these are called as autophagic vesicles. आणि म्हणून याला काय म्हटलं तर सुइसाईड बॅग्स म्हटलं जातं, कारण स्वतःचे सेल ऑर्गॅनल्स हे स्वतःच डायजेस्ट करतात. नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो बघा, an autophagic vesicle essentially consists of lysosome fused with a membrane bound old cell organelle or organic molecule to be recycled. इथं काय होतं, जो ऑटोफेजिक वेसिकल तयार होतं, म्हणजे एक मोठी अशी गोल पेशी तयार होते जी ऑटोफेजिक असते. पेशी तयार होत नाही, लायझोझोम तयार होतो. हा लायझोझोम काय करतो, ज्या सेल ऑर्गॅनलला नष्ट करायचं आहे, खाऊन टाकायचं आहे, गिळंकृत करायचं आहे, त्याच्या मेम्ब्रेनला जाऊन चिकटतो आणि त्याच्यावरती प्रोसेस करून त्याला काय करतो, फॅजिक म्हणजे खाऊन टाकतो आणि नष्ट करतो. सो ह्यासाठीच ही ज्या ऑटोफेजिक वेसिकल्स असतात, जे लायझोझोमपासून बनलेले असतात, त्यांना सुइसाईड बॅग्स ऑफ द सेल असं म्हटलं जातं. Thus, lysosomes are capable of destructing all kinds of material in the cell. Therefore, can digest its own cell organelle due to presence of lysosome. Hence, lysosomes are called as a suicide bags. So, this is a very important point regarding the lysosomes, that why the lysosomes are called as a suicide bags. और आपण पहिल्यांदाच हा शब्द ऐकला की लायझोझोमला सुइसाईड बॅग्स म्हणतात, कारण हे जे लायझोझोम असतं हे म्हणजे काय, एक मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स आहेत. एक जसं की एखादा तुम्ही पाण्याने भरलेला फुगा आहे, सो त्याप्रमाणे फुगा हा मेम्ब्रेनचं काम करतो आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, पाणी आहे. त्याचप्रमाणे हे जे वेसिकल्स असतात, वेसिकल्सच्या वरती एक कवरिंग आहे, मेम्ब्रेन आहे, आणि त्याच्या आतमध्ये हे सगळे केमिकल्स भरलेले आहेत एखाद्या पाण्याच्या फुग्यासारखे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, लायझोझोम्स असं म्हणतो.
सो लायझोझोम्सचा डेफिनेशनमध्येच आपण वाचलेलं आहे. लायझोझोम्स आर व्हॉट? दीज आर मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम्स. ह्याच्यामध्ये एन्झाईम भरलेले आहेत. सो दिस इज द रिझन वाय द लायझोझोम्स आर कॉल्ड ॲज अ सुइसाईड बॅग्स ऑफ द सेल. ओके, लक्षात आलं. चलो नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. So just now we have seen that lysosomes are of two types, primary lysosomes and secondary lysosomes. Secondary lysosomesनाच काय म्हटलं जातं? हायब्रिड लायझोझोम्स असं म्हटलं जातं. आणि हे जे लायझोझोम्स आहेत यांचं फंक्शन काय असतं? तर डायजेशन हे यांचं मेन फंक्शन आहे. यासाठी ते फॅगोसायटिक इन नेचर असू शकतात. फॅगोसायटिक म्हणजे काय? तर एखादा पदार्थ गिळंकृत करणे आणि तो खाऊन पचवणे, डायजेस्ट करणे किंवा नष्ट करणे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या शरीरामध्ये ह्युमन बॉडीमध्ये मॅक्रोफेजेस नावाच्या एक सेल्स असतात. हे ज्या मॅक्रोफेजेस सेल्स असतात ह्या काय करतात? तर एखादे हार्मफुल मायक्रोब किंवा एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा व्हायरस हा जर शरीरामध्ये एंटर होत असेल तर ज्या ठिकाणी तो एंटर करतो आहे त्या ठिकाणी त्या जातात आणि त्या ठिकाणी जाऊन हा जो बॅक्टेरिया असतो याला काय करतात? खाऊन टाकतात. द एनगल्फ म्हणजे काय? गिळणे. याला खाऊन टाकतात आणि त्याला नष्ट करतात. म्हणून ह्या सेल्सना मॅक्रोफेजेस असं म्हटलं. मॅक्रोफेजेस दीज आर द सेल्स विच आर फॅगोसायटिक इन नेचर. सो आता दोन प्रकारचे डायजेशन आपण इथं बघणार आहोत. इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये होणारे डायजेशन आणि एक्स्ट्रा सेल्युलर जे सेलच्या बाहेर होणारे डायजेशन आहेत. इन द इंट्रासेल्युलर डायजेशन इज ब्रॉट अबाउट बाय ऑटोफेजिक वेसिकल्स और सेकंडरी लायझोझोम्स विच कंटेन फॉरेन मटेरियल ब्रॉट इन बाय द प्रोसेस लाईक फॅगोसायटोसिस. म्हणजेच बघा, एक दिले फूड व्हॅक्यूल इन अमिबा. आता अमिबाचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. हा अशा प्रकारे अमिबा असतो. आता अमिबा काय करतो? हे जे फूड मटेरियल आहे इथं, हे जे फूड मटेरियल आहे याला त्याचे जे बॉडी असते त्या बॉडीमध्ये असा कव्हरअप करून त्याला काय करतो? आतमध्ये ओढून घेतो, बॉडीमध्ये ओढून घेतो ह्या फूडला. आता हे फूडला बॉडीमध्ये आत घेतल्यानंतर ह्याला जे हे लायझोझोम्स आहेत ते लायझोझोम्स ह्याला काय करणार आहेत? आतमध्ये ॲब्झॉर्ब करून घेणार आहेत आणि ह्याला डायजेस्ट करणार आहेत. ठीक आहे. सो इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे काय? ज्यावेळेस एखादी पेशी ही मॅक्रोफेज किंवा ऑटोफेज म्हणून काम करत असते आणि ती पेशी ज्यावेळी एखादा फूड आयटम किंवा एखादा हार्मफुल बॅक्टेरिया, व्हायरस याला ज्यावेळी ती पेशी आपल्या आतमध्ये घेते त्यावेळेस त्याला डायजेस्ट करण्याचं काम. आता फूड असेल तर डायजेस्ट करणे आणि बॅक्टेरिया, व्हायरस असतील तर त्यांना गिळंकृत करून मारून टाकणे. हे काम कोण करतं आहे? तर पेशीच्या आतमध्ये कोण करतं? हे लायझोझोम्स करतात. त्यालाच आपण म्हणतो इंट्रासेल्युलर डायजेशन. सी वन्स अगेन आय एम रिपीटिंग दिस. मी पुन्हा एकदा हे रिपीट करतो आहे की इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे काय. डायजेशन दोन प्रकारे आहे. एक, जे तुम्ही फूड कन्झ्युम करताय ते फूड डायजेस्ट करणे आणि दुसरं बॅक्टेरिया किंवा व्हायरस जे शरीराला घातक आहेत यांना पेशीमध्ये ते एंटर झाल्यानंतर त्यांना गिळून खाऊन त्यांना मारून टाकणे. हे काम कुणाचं आहे? लायझोझोमचं आहे. मग हे पेशीच्या आतमध्ये होतं आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे इंट्रासेल्युलर. म्हणून हा शब्द वापरला आहे इंट्रासेल्युलर डायजेशन. समजलं? लक्षात आलं सगळ्यांच्या? आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आहे एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. आता एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे काय? एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन इज ब्रॉट अबाउट बाय रिलीज ऑफ लायझोझायमल एन्झाईम्स आउटसाइड द सेल. म्हणजेच बघा, इथलं जे एक्झाम्पल तुम्ही बघितलं इंट्रासेल्युलर, याच्यामध्ये दोन एक्झाम्पल आहेत. फूड व्हॅक्यूल जे असतात अमिबामध्ये आणि मॅक्रोफेजेस सेल ज्या प्रेझेंट असतात ह्युमन बॉडीमध्ये आणि त्यांचं काम काय असतं हे पण दिलेलं आहे. त्याच प्रकारे आता एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय? तर लायझोझोम्समध्ये असणारे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स लायझोझोम काय करतं? पेशीपासून बाहेर रिलीज करतं, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर रिलीज करतं आणि पेशीच्या बाहेर हे लायझोझोमने रिलीज केलेले एन्झाईम्स काम करतात.
सो ॲट दॅट टाईम वी कॉल इट ॲज अ एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे पेशीच्या बाहेर घडणारे हे डायजेशन आहे. सो इट इज एक्स्ट्रा सेल्युलर. एक्झाम्पल दिलं आहे बघा, ॲक्रोझोमचं एक्झाम्पल दिलं आहे. ॲक्रोझोम हे कॅप लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ह्युमन स्पर्ममध्ये हे प्रेझेंट असतं. आणि हे जे लायझोझोम आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात, जसं की हायलोरोनिडेज. हे एन्झाईम काय करतं तर ड्युरिंग फर्टिलायझेशन जे स्त्रीबीज असतं, ओवम असतं, ह्या ओवममध्ये ह्या स्पर्मला घुसण्यासाठी मदत करत असतं. अगेन इन द 12th क्लास आपल्याला ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण हे ॲक्रोझोम, परत फर्टिलायझेशन, ओवम हे सगळं डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आत्ता सध्यापुरतं आपल्याला फक्त एवढंच महत्त्वाचं आहे, लायझोझोमचे 2 फंक्शन्स आहेत, एक इंट्रासेल्युलर डायजेशन, एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे पेशीच्या आतमध्ये, एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे पेशीच्या बाहेर. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर हे दोन्ही प्रकारचे डायजेशन समजून घेतलेले आहेत. शब्दशः डायजेशनचा अर्थ पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या सगळ्यांनी. व्हॉट इज मीन बाय डायजेशन? पहिलं म्हणजे फूड आयटम जो आहे तो डायजेस्ट करणे, आणि दुसरं म्हणजे जे बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील ते ज्यावेळी पेशीमध्ये एंटर करतात तर त्या व्हायरसना किंवा बॅक्टेरियाना खाऊन टाकणे आणि नष्ट करणे, हे जे काम आहे हे कुणाचं असतं? ह्या लायझोझोमचं असतं. ठीक आहे. याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, फिगर 5.10. आपल्या पुस्तकामध्ये फिगर 5.10 बघा, त्या फिगरमध्ये तुम्हाला ह्याचं डिस्कशन दिलेलं आहे की कशाप्रकारे एक्स्ट्रासेल्युलर आणि इंट्रासेल्युलर डायजेशन हे घडत असतं, ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. यामध्ये अजून एक पॉईंट मला ॲड करायचा आहे. लायझोझोम एन्झाईम जे असतात, लायझोझोम एन्झाईम्स डू नॉट डायजेस्ट. नोट करून घ्या, महत्त्वाचं आहे. डू नॉट डायजेस्ट देअर ओन मेम्ब्रेन प्रोटीन. ओन मेम्ब्रेन प्रोटीन्स. आणि यासाठी कारणीभूत आहे हे जे प्रोटीन्स आहेत त्यांना 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. सो एक पॉईंट हा लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. आता आपण बघितलं की लायझोझोम एन्झाईम जे असतात ते कशासाठी वापरतात? डायजेशनसाठी वापरतात. मग आता हा आपण असं एक लायझोझोम घेतला, ह्या लायझोझोममध्ये सगळे एन्झाईम भरलेले आहेत. मग ही जी लायझोझोमची मेम्ब्रेन आहे ही का डायजेस्ट होत नाही? ह्या एन्झाईम्समुळे ही का डायजेस्ट होत नाही? तर त्याचं म्हणणं असं आहे की ही जी लेयर बनलेली आहे, ही जी मेम्ब्रेन बनलेली आहे ती 3D स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनपासून बनलेली आहे. विशिष्ट प्रकारचे 3D स्ट्रक्चर प्रोटीन ह्या ठिकाणी वापरले गेलेत की जे प्रोटीन्स ह्या एन्झाईम्समुळे डायजेस्ट होत नाहीत. दिस इज द फर्स्ट पॉईंट वी शुड नो. त्यानंतर बघा, समजा ॲक्सिडेंटली हे रिलीज झाले, लायझोझोम एन्झाईम जर रिलीज झाले, तर हे लायझोझोम एन्झाईम रिलीज झाल्यानंतर तरीही ते सेलला डॅमेज करत नाहीत. दे डू नॉट डॅमेज करत नाहीत. ह्याचं कारण असं पण आहे की जर हे स्मॉल अमाऊंटमध्ये रिलीज केले गेले, इफ द एन्झाईम्स आर रिलीज्ड इन द स्मॉल अमाऊंट, देन तिथे असणारा जो pH आहे सायटोसोलचा, म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे सायटोप्लाझम आहे, सायटोसोल म्हणजे काय हे लिहून दिलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी. हे जे सायटोसोल आहे ह्याचा pH जो आहे तो नियरली न्यूट्रल असतो, नियरली न्यूट्रल pH असतो. लक्षात आलं? त्यामुळं ॲक्सिडेंटली जरी लायझोझोमचे एन्झाईम रिलीज झाले तरी ते मेम्ब्रेनला डॅमेज करत नाहीत, ओन ऑर्गॅनला डॅमेज करत नाहीत. कारण तुम्हाला एक सुरुवातीला पॉईंट लिहून दिला बघा, आठवून बघा सगळ्यांनी की ह्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, लायझोझोमच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ऑप्टिमम आहेत. कधी ऑप्टिमम आहेत? म्हणजे जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगल्या आहेत जर pH
हा ॲसिडिक असेल तर, मग पी एच जर ॲसिडिक नसेल, हा जर नियरली न्यूट्रल असेल, तर हे ऑप्टिमम काम करतील का, तर हे नाही करणार. सो मी काय सांगते बघा, ॲक्सिडेंटल रिलीज ऑफ लायझोझोमल एन्झाईम्स, ॲक्सिडेंटल रिलीज ऑफ लायझोझोमल एन्झाईम्स in limited amount does not harm the cell, because pH of cytosol is near neutral. pH of cytosol is near neutral. त्यामुळं तिथं सेलला हार्म होत नाही. ओके, मग यासोबतच समजा काही लायझोझोम एन्झाईम्स आहेत ते जर कमी प्रमाणात सिक्रेट होत असतील, लायझोझोम एन्झाईम्स जर कमी प्रमाणात सिक्रिशन असेल, सिक्रिशन इज व्हेरी लो, जर कमी प्रमाणात सिक्रेट होत असतील तर काय होईल. सो इनसफिशियन्सी इन सिक्रिशन, इनसफिशियन्सी जर आपल्या शरीरातल्या पेशीतला हा लायझोझोम जर इनसफिशियंटली हे सिक्रिशन करत असेल, एन्झाईम सिक्रिशन करत असेल, तर काही विशिष्ट प्रकारचे डिझॉर्डर होतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आहे जेनेटिक डिझॉर्डर. जेनेटिक डिझॉर्डर हे जेनेटिक डिझॉर्डर होऊ शकतात जर लायझोझोम्स हे इनसफिशियंट प्रमाणात सिक्रेट होत असतील तर. जसं की फॉर एक्झाम्पल समजा आपल्या लायझोझोममध्ये लायपेज नावाचं जे एन्झाईम प्रोड्यूस होतं, लायपेज एन्झाईम, हे लायपेज एन्झाईम जर इनसफिशियंट सिक्रेट झालं, कमी प्रमाणात सिक्रेट झालं, तर काय होतं, ह्याचा परिणाम ब्रेनवरती होतो. ठीक आहे, आणि ब्रेन गेट्स इम्पेअर्ड म्हणजे थोडासा मतिमंदपणा यामुळे येऊ शकतो. सो बघा, जेनेटिक डिझॉर्डर म्हणजे काय. जेनेटिक डिझॉर्डर्स म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो जनुकीय असणारे, म्हणजे आपल्या DNA संबंधित असणारे आजार, ज्याच्यामध्ये मतिमंदपणा असणे हा एक आजार आहे. तो आजार कशामुळे होतो, जर लायझोझोम्सने कमी प्रमाणात लायपेज नावाचं एन्झाईम सिक्रेट केलं तर हा आजार होऊ शकतो. लायझोझोम संबंधित काही मी एक्स्ट्रा पॉईंट इथं नोट डाऊन करून देत आहे. हे आपल्या नीट एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, CETसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो असे काही एक्स्ट्रा पॉईंट ह्या ठिकाणी दिलेले आहेत. ॲक्च्युली लायझोझोम हा आहे त्याचं डिस्कवरी कोण केली आहे बघा, एक बेल्जियन सायंटिस्ट आहे क्रिस्टियान डी वोव यांनी 1955मध्ये याची डिस्कवरी केलेली आहे. त्यानंतर लायझोझोम आर हायड्रोलायटिक एन्झाईम्स कंटेनिंग सिंगल मेम्ब्रेनस बॅग लाईक स्ट्रक्चर. सो लायझोझोमवरती जे कवरिंग असते, मेम्ब्रेन असते म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ही एक सिंगल मेम्ब्रेन असते, बॅग लाईक स्ट्रक्चर असते. ह्या लायझोझोममध्ये लायपेज, प्रोटीएज, अमायलेज असे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात, जे आपल्या पेशींच्यामध्ये असणारे जे डॅमेज्ड मटेरियल आहे, जे मटेरियल खराब झालेलं आहे, जे आता जुनं झालेलं आहे किंवा मेलेलं आहे, अशा मटेरियलला डायजेस्ट करण्याचं काम हे करतं. देर आर 50 डिफरंट टाईप्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट इन लायझोझोम. अरे बापरे, बघा किती लायझोझोममध्ये एन्झाईम्स आहेत. 50 वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात ह्या लायझोझोममध्ये. ॲट pH 4.6 दे कॅन वर्क. ज्यावेळी pH हा 4.6 असेल म्हणजे ॲसिडिक असेल त्यावेळी हे काम करतात. pH ऑफ लायझोझोम इज 4.5 to 5. दे आर ऑल्सो कॉल्ड एज अ सुइसाइड बॅग्स ऑफ द सेल. लायझोझोम derived from the Golgi body, present in both plant and animal. WBC have large number of lysosomes, 4 types of lysosomes. Primary lysosomes, they are newly pinched off vesicles from the Golgi apparatus. सो हे काही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो ह्याच्या आत्ताच्या आपण पॉईंटमध्ये बघितलेल्या ज्या नोट्स आहेत, ह्या नोट्स सगळ्या तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग पॉईंट आपण घेतो आहे. सध्या आपण जेव्हा सगळे पेशी असतात म्हणजे सेल्स असतात, ह्या सेल्समधले सगळे ऑर्गॅनलचा स्टडी करतो आहे.
आणि सगळ्यांनी हे ऑर्गॅनल्सबद्दल जे जे पॉईंट मी घेतो आहे हे सगळे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. स्वतःच्या छान अशा चांगल्या नोट्स बनवायच्या आहेत. ज्यावेळी रेग्युलर आपले क्लासेस सुरू होतील त्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या ह्या नोट्स पुन्हा पुन्हा चेक केल्या जातील. अजून काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. काही MCQचे क्वेश्चन बँक दिल्या जातील. सो जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढा पुरेपूर आपण CET आणि नीट ह्यासाठी आपण अगदी व्यवस्थित याचा अभ्यास करून घेणार आहोत. सो आता आपण इथेच थांबूया हे लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॅक्युल्सपासून सुरुवात करूया आणि पुढचे कुठले कुठले सेल ऑर्गॅनल्स असतात याचा स्टडी करूया. ओके, थँक्यू.